याच्यानंतर का आत्ता बोलताना धनंजय मुंडेंविषयी एक विषय तुम्ही काढला होता की धनंजय मुंडेंना सुद्धा जरांगेंनी फसवलं. ते नेमकं कसं झालं मला अहो जरांगे हा ज्यांच्या जरांगेच्या जवळ जे लोक गेलेत त्यांना जरांगे फटकाच बसलेला आहे. त्यांचे जवळचे सहकारी समजा आता अतिशय जवळचे सहकारी मी तुम्हाला सांगतो, राजू जराड नावं घेऊन सांगतो, बाबूराव वाळेकर, गणेश खुने आणि एकच काय मला नाव माहीत नाही, त्या बिचाऱ्यांनी जरांगेच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि कोयते घेऊन ते नगरच्या कोर्टात गेले. जरांगे म्हणला आपल्याला मराठ्यांना आरक्षण द्यायचं. ते पोरं म्हणली सांगा पाटील काय करायचं. जरांगे म्हणला हे जरा कोयती. त्या पोरांनी कोयती हातात घेतली आरक्षणासाठी. हां 2017ची गोष्ट. मग काय करायचं पाटील, जा म्हणले तोडा त्यांना. नगर कोर्टात गेले. त्या 4 पोरांनी जरांगेच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि कोयत्याने मारलं तिथं. एका पोलिसाचा कान तुटला साहेब तिथं. त्या पोरांना 5 वर्षाची शिक्षा झाली. घर बरबाद झालं. त्याच्या मुलाखती येतात सगळं त्याच्यावर. आणि शिव्या घालतात. ते 3 पोरं आहेत ना संपर्कातले, शिव्या घालतात आयुष्यभर. जरांगेच्या पाठीमागं जाऊन हिस्ट्री आहे, इतिहास आहे, पुरावा आहे. विचारा राजू जराड, गणेश खुने आणि बाबूराव वाळेकर नावं घेऊन सांगतो. मला बरबाद झाले महाराज. हे 3 माणसाचं नाव सांगतो मी. मनोज जरांगेंच्या पाठीमागं जाऊन तुम्ही जो प्रश्न विचारला होता की ते कोणाचं काही कल्याण होणार नाही, बस एवढंच. मला नाही धनंजय धनंजय मुंडेंचा प्रश्न होता की जी माणसं त्यांच्यापाशी गेली हे तुम्हाला सांगितलं. ऋषिकेश बेदरेचं उदाहरण घ्या. आज काय जगताप असतील प्रचंड खर्च केला. तसं त्यांनी काय केलं, म्हणजे मला जी माहिती मिळाली, किती खरं आहे किती खोटं मला माहीत नाही, पण मला माहिती मिळाली अशी की त्यांनी स्वतःहून फोन केला. जरांगेंनी फोन केला मध्यस्थामार्फत की मला तुम्हाला भेटायचं. त्यावेळेस काहीतरी ते हे होतं, पिकाचं काही झालं. त्यांनाही शॉक बसला. बा जरांगेन मला रोज व्यवस्थित धनंजय मुंडेंना जरांगे नाव न घेता पाडायची भाषा करतात, आमचे 1.25 लाख येतं पाडून टाकून ये. त्यांनाही शॉक बसला आणि मग ती तयार झाली. ती म्हणली फक्त मीडियाला हे करू नका. आणि मग त्यांची त्या पांडू तारकच्या मळ्यामध्ये त्यांची भेट झाली, तथाकथित भेट. मी काय त्याचा दुजोरा देत नाही, कारण धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः सांगितलं की मी जरांगेंना भेटलेलो नाही. पण जरांगे म्हणतात मी धनंजय मुंडेंना भेटलो. हे पहा बरं का, जरांगे काय म्हणतात मी भेटलो. आणि मग कन्फ्युजन तयार करणं, संभ्रम तयार करणं हे जरांगेंचं काम आहे. दुसरं असं की सतत चर्चेत राहणं. येणं केन प्रकारे जरांगेंना कॅमेरा पाहिजे, हे पाहिजे त्यांना. सातत्याने मी कसा टी व्हीत दिसन, माझी कशी चर्चा होईल, माझं सगळीकडे कसं नाव होईल, हा त्यांचा एक उद्देश असतो. आणि मग या सगळ्या प्रकारातून त्यांनी अनेक लोकांना फसवलंय, टार्गेट केलं आणि काही सांगत राहतात. मध्ये मध्ये अशी एक चर्चा होती की जे भुजबळ साहेबाला पण भेटली, माहीत नाही मला खरं का खोटं, एका यूट्यूब चॅनलमध्ये त्याची बातमी आली होती. म्हणजे हे सगळं ह्या ना त्या प्रकाराने ते करत असतात. त्यांचा उद्देश एकच आहे की मी कॅमेरा पुढे असलं पाहिजे, माझी प्रसिद्धी झाली पाहिजे. पण आता कॅमेराही निघून गेला, आता कुणीच नाही राहिलं तिथं अंतरावर. इतकी वाईट परिस्थिती झाली ती. आता नाही येत रोज जरांगे पाटील तिथं. असं आहे.